नमस्कार मित्र हो, मी रोशन स्वागत करतो आपल्या आरपी टेक शॉप यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती रिटर्न कशाप्रकारे फाईल करायचं. हे रिटर्न आपल्याला 31 जुलै 2017पर्यंत फाईल करायचं आहे. तर यासाठी आपल्याला अगोदर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती जावं लागेल. ही त्याची वेबसाईट आहे, इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in. या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अगोदर आपलं अकाउंट तयार करावं लागेल. तुम्ही जर अकाउंट तयार केलेलं नसेल तर अकाउंट तयार करून घ्या. या ठिकाणी उजव्या बाजूला न्यू टू e-filing रजिस्टर युअर सेल्फ या ठिकाणी क्लिक करून आपण आपलं या ठिकाणी अकाउंट तयार करू शकतो. तुम्ही जर रजिस्टर्ड यूजर असाल तर या ठिकाणी सरळ लॉग इन हिअरवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. तर मी या अगोदर या इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in या वेबसाईटवरती रजिस्टर कशाप्रकारे करायचं याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला ITR फाईल करायचा आहे. तर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड विचारला जाईल. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करावा लागेल. तर या ठिकाणी जो यूजर ID असतो तो यूजर ID तुमचा पॅन नंबर असतो. आणि पासवर्ड हा पासवर्ड आपण जेव्हा रजिस्टर करतो या साईटवरती त्यावेळेस आपण पासवर्ड क्रिएट केलेला असतो, तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करावा लागतो. तर या ठिकाणी तुमचा यूजर ID एंटर करा. यानंतर या ठिकाणी पासवर्ड एंटर करा. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे, ती एंटर करा. आणि शेवटी कॅप्चा कोड आणि या लॉग इनवरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न ई-फाईल करायचा आहे. तर ई-फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी प्रिपेअर अँड सबमिट ऑनलाईन ITR याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला पॅन नंबरसुद्धा डिस्प्ले झालेला आहे. तर या ठिकाणी उजव्या साईडनं टायमर आपल्याला दिसत आहे. तर हे टायमर कशासाठी आहे, तर या टाईममध्येच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरत असताना वेळोवेळी आपल्याला सेव्ह ड्राफ्ट करावा लागेल. जसं जसं आपण सेव्ह ड्राफ्ट करू तसा तसा हा टायमर पुन्हा सुरुवातीपासून चालू होईल. तर या ठिकाणी आपला पॅन नंबर आलेला आहे. या ठिकाणी असेसमेंट इयर क्लिक करा. आपल्याला 2017-18 हे असेसमेंट इयरचा ITR भरायचा आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ITR फॉर्म नेम, तर या ठिकाणी 2 ITR फॉर्म आहे, ITR 1 आणि ITR 4. तर ITR 1 हा फॉर्म सॅलराईड पर्सनसाठी आहे आणि ITR 4 हा फॉर्म नॉन सॅलराईड पर्सनसाठी आहे, जे सेल्फ एम्प्लॉईड आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. तर आपल्याला ITR 1 हा फॉर्म भरायचा आहे सॅलराईड पर्सनसाठी. तर या ठिकाणी प्रिफिल ॲड्रेस विथ 3 ऑप्शन आहे, फ्रॉम पॅन डेटाबेस, फ्रॉम प्रिव्हियस रिटर्न फाईल, न्यू ॲड्रेस. तर या ठिकाणी फ्रॉम पॅन डेटाबेसमध्ये या ठिकाणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो आपला ॲड्रेस आहे पॅनवरती तो आपोआप यामध्ये येऊन जाईल. तुम्ही जर मागच्या वर्षी रिटर्न फाईल केलेलं असेल तर त्याच्यावरचा ॲड्रेस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर येईल. आणि तुम्हाला जर नवीन ॲड्रेस द्यायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करावं लागेल. तर मी पॅन डेटाबेसमधलाच ॲड्रेस देत आहे, याच्यावरती क्लिक करा. डू यू वॉन्ट टू डिजिटली साईन, यस किंवा नो. तुमच्याकडे जर डिजिटल साईन असेल तर यस करा, अदर दॅन नो करा आणि सबमिटवरती क्लिक करा. तर या ठिकाणी विंडो ओपन झालेली आहे. तर हा टायमर पुन्हा सुरू झालेला आहे. जसं जसं आपण सेव्ह ड्राफ्ट करत जाऊ या ठिकाणी तसा तसा हा टायमर परत सुरू होऊन जाईल.
तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आलेली आहे. ही इन्स्ट्रक्शन तुम्ही ITR फॉर्म फिल करण्याच्या अगोदर एक वेळा वाचून घ्या. तर यामधली सर्वात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे फॉर्म फिल करत असताना तुम्ही बॅकस्पेस दाबू नका. बॅकस्पेस जर दाबलं तर आपण या ठिकाणी आपोआप लॉगआउट होऊन जाऊ. आणि या ठिकाणी 5वा ऑप्शन आहे, इट इज अ गुड प्रॅक्टिस टू सेव्ह युअर वर्क फ्रिक्वेंटली. प्लीज यूज सेव्ह ड्राफ्ट ऑप्शन. कारण या ठिकाणी टायमर चालू आहे, त्यामुळे वेळोवेळी आपल्याला भरलेला फॉर्म हा सेव्ह ड्राफ्ट करावा लागेल. तर या ठिकाणी सेव्ह ड्राफ्ट आपण करून बघू. या ठिकाणी परत तो टायमर 15 मिनिटापासून सुरू होऊन जाईल. बघा, 15 मिनिटापासून सुरू झाला, म्हणजेच वेळोवेळी आपल्याला सेव्ह ड्राफ्ट करावा लागेल. तर या ठिकाणी तुम्ही जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते व्यवस्थित वाचून घ्या. नंतर पार्ट जनरल इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपली काही माहिती आलेली आहे. पॅन नंबर आहे, तुमचं नाव आहे, आधार नंबर आहे. तुमच्याकडे जर आधार नंबर नसेल तर या ठिकाणी एनरोलमेंट ID एंटर करावा लागेल. जन्मतारीख आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. तर या ठिकाणी जे स्टार आहे, लाल स्टार, रेड स्टारमध्ये आहे, त्या ठिकाणची माहिती आपल्याला भरणं कंपल्सरी आहे. ती माहिती भरणं आपण स्किप करू शकत नाही. या ठिकाणी ईमेल ॲड्रेस एंटर करा. नंतर फ्लॅट डोर ब्लॉक नंबर या ठिकाणी एंटर करा. नंतर या ठिकाणी आहे एम्प्लॉयर कॅटेगरी, याच्यावरती क्लिक करा. तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉयर आहात, पब्लिक सेक्टरचे आहात, अदर्स आहे किंवा नॉट ॲप्लिकेबल आहे, वरती क्लिक करत आहे. नंतर रेसिडेंशियल स्टेटस, तर या ठिकाणी रेसिडेंट, नॉन रेसिडेंट आणि रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. तर आपण सगळे रेसिडेंट आहोत. जे NRI आहे ते नॉन रेसिडेंट सिलेक्ट करतील. यानंतर रिटर्न फाईल, तर या ठिकाणी लक्षात असू द्या, रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2017 आहे. तर आपण अगोदरच फाईल करत असल्यामुळे या ठिकाणी ऑन अ बिफोर ड्यू डेट याच्यावरती क्लिक करावं लागेल. वेदर ओरिजिनल ऑर रिवाइज रिटर्न या ठिकाणी, तर आपलं हे रिटर्न ओरिजिनल असल्यामुळे या ठिकाणी ओरिजिनल आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. समजा भरत असताना काही चुकी झाली तर या ठिकाणी रिवाइज बटन आहे, त्यावरती क्लिक करून आपल्याला ती चूक दुरुस्त करता येईल. तर या ठिकाणी जी माहिती आहे ती रिवाइजवरती क्लिक केल्यानंतर शो होईल. नंतर या ठिकाणी आर यू गवर्न बाय पोर्तुगीज सिव्हिल कोड ॲज पर सेक्शन 5 आहे. तर हे फक्त गोवा राज्यासाठी लागू आहे. या ठिकाणी नो असू द्या. आणि वेळोवेळी सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करत जा. खाली पण सेव्ह ड्राफ्ट आहे आणि वरती पण आहे. तर सेव्ह ड्राफ्ट करण्याच्या अगोदर एक वेळा माहिती आपली बरोबर आहे की चुकलेली आहे ती चेक करून घ्या आणि सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करा. यानंतर आहे इन्कम डिटेल्स, याच्यावरती क्लिक करा. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, इन्कम अँड डिडक्शन. तर या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी, पेन्शन, इन्श्युअर टू फिल TDS 1. तर या ठिकाणी आपल्याला ग्रॉस पेमेंट आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी ग्रॉस पेमेंट म्हणजे फॉर्म नंबर 16 जेव्हा आपण भरतो त्या फॉर्म नंबर 16 मधील B पार्टमध्ये, या ठिकाणी पार्ट B, तर या ठिकाणी ग्रॉस टोटल इन्कम, हे टोटल इन्कम या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे. तर या ठिकाणी ग्रॉस पेमेंट एंटर करा. लक्षात असू द्या, आकडे भरत असताना व्यवस्थित. तर या ठिकाणी आकडे भरत असताना व्यवस्थित बघूनच आकडे भरा. नंतर आहे टाईप ऑफ हाऊस प्रॉपर्टी. तर तुमच्याकडे जर हाऊस प्रॉपर्टी असेल, त्या हाऊस प्रॉपर्टीवरती तुम्हाला जर रेंट मिळत असेल किंवा त्या हाऊस प्रॉपर्टीवरती तुम्ही जर लोन घेतलेलं असेल तर अशा वेळेस याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. सेल्फ ऑक्युपाईड किंवा लेट आउट. मग तुम्ही जर रेंट घेत असाल तर ती अमाऊंट या ठिकाणी पॉझिटिव्हमध्ये दाखवावी लागेल. आणि तुमच्या हाऊस प्रॉपर्टीवरती लोन असेल ते तुम्हाला पेड करत आहात तुम्ही किंवा पेड करायचं असेल तर ते मायनसमध्ये या ठिकाणी एंटर करावी लागेल. तर माझ्या केसमध्ये दोन्ही नाही आहे, त्याच्यामुळे मी सिलेक्ट हेच ठेवत आहे.
नंतर आहे B3 इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तुमचं जर दुसऱ्या काही सोर्सेसकडून इन्कम प्राप्त होत असेल तुम्हाला, तर ते या ठिकाणी अमाऊंट एंटर करावी लागेल. नंतर आहे पार्ट C डिडक्शन अँड टॅक्सेबल टोटल इन्कम. तर या ठिकाणी ATC मध्ये LIC, GPF, PF, ट्यूशन फी, म्युच्युअल फंड, होम लोन प्रिन्सिपल हे सगळं येतं. तर या ठिकाणी अमाऊंटमध्ये आपल्याला ती अमाऊंट एंटर करावी लागेल. सिस्टम कॅल्क्युलेटेडमध्ये ती अमाऊंट आपोआप कॅल्क्युलेट होऊन जाईल. तर या ठिकाणी ATC मध्ये ती अमाऊंट एंटर करा. नंतर या ठिकाणी ATC या ठिकाणी डिडक्शन फॉर ॲन्युइटी प्लान यामधली अमाऊंट येईल. ATCCD1 यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेन्शन प्लॅन NPS यामधली अमाऊंट येईल. तर जी ATD आहे त्यामध्ये मेडिक्लेम पॉलिसी एंटर करावी लागेल. तुम्ही जर मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असेल तर ती पॉलिसी किती अमाऊंट असेल त्या पॉलिसीचा तो अमाऊंट या ठिकाणी एंटर करावा लागेल. तर माझ्या केसमध्ये फक्तच ATC मध्येच अमाऊंट आहे. तसंच या ठिकाणी ATG आहे. तुम्ही जर कुणाला डोनेशन दिलेले असेल, त्याची पावती असेल तुमच्याकडे, तर ती ATG मध्ये या ठिकाणी एंटर करावी लागेल. तर ATE मध्ये तुम्ही जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी हायर एज्युकेशनसाठी काही लोन घेतलेलं असेल तर ते या ठिकाणी एंटर करावं लागेल. तर या ATTTA मध्ये आपल्याला तुमच्याकडे सेविंग अकाउंट असेल आणि त्याचा इंटरेस्ट तुम्हाला प्राप्त होत असेल तर त्याची अमाऊंट या ठिकाणी एंटर करावी लागेल. तर माझ्या केसमध्ये फक्त ATC मध्ये अमाऊंट आहे. तर या ठिकाणी टॅक्स पेएबल ऑन टोटल इन्कम या ठिकाणी शो झालेला आहे. रिबेट आपल्याला ATC1A अंतर्गत 5,000चा आहे. तर या ठिकाणी एवढं टॅक्सेबल इन्कम आहे 1,023. तर अगोदर हे सगळं चेक करून घ्या भरत असताना. हे आपोआपच येईल या ठिकाणी अमाऊंट भरल्यानंतर डिडक्शनमध्ये. आणि सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करा. अगोदर चेक करून घ्या आणि सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करा. नंतर आहे या ठिकाणी टॅक्स डिटेल्स त्याच्यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी TDS काही आपला कटलेला असेल तर तो या ठिकाणी शो होईल. तर माझ्या केसमध्ये TDS काहीच नाही. डिटेल्स ऑफ टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स फ्रॉम इन्कम अदर दॅन सॅलरी. तर तुमची अदर दॅन सॅलरी काही इन्कम असेल तर ती या ठिकाणी आपल्याला एंटर करावी लागेल. डिटेल्स ऑफ टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही द्यायची गरज नाही. तर तुम्ही जर ॲडव्हान्स टॅक्स पेड केलेला नसेल आणि तुम्ही जर ITR फाईल करत असाल तर तो तुम्ही डिफेक्टिव्ह ITR म्हणून गणला जाईल. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला जो टॅक्स आहे तो टॅक्स अगोदर पेड करावा लागेल. त्याचा चालान नंबर, सिरियल नंबर या ठिकाणी एंटर करावा लागेल. त्याच्यानंतरच आपण ITR फाईल करू शकू. आणि सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करा आणि या ठिकाणी टॅक्सेस पेड अँड व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला टोटल टॅक्सेस पेड या ठिकाणी आपली अमाऊंट आलेली आहे. काही तुमचा TDS असेल, टोटल ॲडव्हान्स टॅक्स पेड असेल, सेल्फ असेसमेंट टॅक्स पेड असेल, TCS कलेक्टेड टॅक्स असेल तर तो या ठिकाणी शो होईल. तुमचं काही रिफंड असेल तर रिफंडसुद्धा या ठिकाणी शो होईल. नंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर इन्कम किंवा अदर नेचर ऑफ इन्कम अमाऊंट तो सुद्धा या ठिकाणी एंटर करावा लागेल असेल तर. तर या ठिकाणी आहे बँक अकाउंट डिटेल. डू यू हॅव एनी बँक अकाउंट इन इंडिया. त्याच्याकडे बँक अकाउंट आहेच. तर या ठिकाणी यस वरती क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला बँकेची डिटेल्स द्यावी लागेल. तुमच्या बँकेचा IFSC कोड, बँकेचं नाव आणि त्याचा अकाउंट नंबर या ठिकाणी द्यावा लागेल. तर या ठिकाणी बँकेचा IFSC कोड एंटर करा. बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया ते अगोदर चालेलं आहे. तुमचा अकाउंट नंबर, तर या ठिकाणी कॅश डिपॉझिटेड ड्युरिंग 9/11/2016
तर या ठिकाणी नोटबंदीच्या काळामध्ये जर काही अमाऊंट आपण जमा केलेली असेल तर ती अमाऊंट या ठिकाणी एंटर करावी लागेल. नसेल केली तर या ठिकाणी 0 एंटर करा. अदर बँक डिटेल्स, तुमच्याकडे आणखी काही जर बँकेचे अकाउंट असतील तर त्या अकाउंटचा नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल. या ठिकाणी बँकेचं नाव आपोआप येऊन जाईल, अकाउंट नंबर. त्या अकाउंटमध्ये सुद्धा आपण काही अमाऊंट जमा केलेली असेल नोटबंदीच्या काळामध्ये तर ती अमाऊंट त्या ठिकाणी एंटर करावी लागेल, अन्यथा 0 करा. तुमच्याकडे जर बँक अकाउंट हेल्ड आउटसाइड इंडिया बाय नॉन रेसिडेंट, हे नॉन रेसिडेंटसाठी आहे, त्याच्यामुळे यावरती क्लिक करण्याची काही गरज नाही. पुन्हा जर तुमच्याकडे जर अकाउंट नंबर असेल तर या ठिकाणी ॲड बटनवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या अकाउंटची माहिती या ठिकाणी एंटर करावी लागेल. नंतर व्हेरिफिकेशन आहे, तर या ठिकाणी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही तुमची माहिती भरा. प्लेस, आणि सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करा. नंतर या ठिकाणी 80G, तर या ठिकाणी तुम्ही जर काही डोनेशन दिलेलं असेल तर ते डोनेशनची माहिती या ठिकाणी एंटर करावी लागेल. आणि नंतरच प्रिवाय आणि सबमिट बटनवरती क्लिक करावं लागेल सगळ्यात शेवटी. तर या प्रिवाय आणि सबमिट बटनवरती क्लिक करण्याच्या अगोदर तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे, माहिती भरलेली आहे, ती माहिती बरोबर आहे की चुकलेली आहे ती माहिती आपल्याला अगोदर एक वेळा चेक करावी लागेल. आणि यानंतर प्रिवाय आणि सबमिट बटनवरती क्लिक करा. तर अगोदर आपल्याला फॉर्म बघायला मिळेल. नंतरच अगोदर पुन्हा एक वेळा चेक करून घ्या आपली माहिती बरोबर आहे की चुकलेली आहे. या ठिकाणी आपण PDF फाईलसुद्धा डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी तुमची जर माहिती बरोबर असेल तर सबमिटवरती क्लिक करा, एडिट करायची असेल तर एडिटवरती क्लिक करा. तर माहिती आपली भरून झालेली आहे. यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा. तर या ठिकाणी मेसेज आलेला आहे, युअर रिटर्न हॅज बीन अपलोडेड सक्सेसफुली बट इट इज पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. तर आता आपण रिटर्न फाईल केलेला आहे, तर ते रिटर्न व्हेरीफाय होईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून. नंतर या ठिकाणी आपल्याला ITR फाईल केल्यानंतर व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. तर आपल्याला जनरेट आधार OTP टू व्हेरीफाय माय रिटर्न याच्यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आधारमध्ये जो आपण मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलमध्ये त्याच्यावरती एक OTP आलेला असेल, तर तो OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करावा लागेल व्हेरिफिकेशनसाठी. आणि तो OTP फक्त 30 मिनिटासाठी व्हॅलिड असेल. आणि सबमिट आधार OTP याच्यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी मला मेसेज आलेला आहे, रिटर्न सक्सेसफुली व्हेरीफाईड डाउनलोड अक्नॉलेजमेंट. तर माझं रिटर्न सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमचा ITR फॉर्म भरू शकता आणि तो व्हेरीफायसुद्धा करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल आर्किटेक्ट शॉपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओसुद्धा बघत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.